तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग। एक 50 वर्ग मित्र त्यांनी ठरवलं की आपण काय करू, सहल जाऊ म्हणले। सहल चांगल्या ठिकाणी, कुठं एखादं चांगलं ठिकाण असेल त्यांच्या दृष्टीने तिथं सहल घेऊन जायची म्हणली। पावसाळ्याचे दिवस आहे, पावसाळ्यात वातावरण हिरवगार असतं, निसर्गरम्य असतं। आणि मग आबा काही 4-5 दिवस सुट्टीचे काढले आणि 50 मित्रांनी एक गाडी केली आणि मग ते पावसाळ्याच्या दिवसात फिरण्याकरता निघाले। पण मग महाराज पावसाळ्याच्या दिवसामध्ये पाऊस सुरू झाला, कडकड कडकड विजा त्या गाडीपर्यंत येत होत्या बरं का, गाडीपर्यंत यायच्या परत जायच्या। मग या 50 जणांमध्ये विचार झाला की नक्कीच कोणीतरी आपल्यात पायाळू असला पाहिजे, नक्कीच आपल्यामध्ये पायाळू असला पाहिजे। म्हणून वीज कुणा करता येते अशी लोकांची कल्पना आहे बुवा, वीज पायाळू माणसावर लवकर पडते। काय लोकांना काय कल्पना असेल, कुठं अभ्यास केला असेल लोकांनी माहीत नाही, पण अशी भावना आहे की पायाळू माणसावर वीज लवकर पडते। आणि म्हणले नक्की आपल्या या सर्व 50 मित्रांमध्ये कोणीतरी पायाळू आहे। 4-2 जणांना माहितीच होतं आपल्यात कोण पायाळू आहे। त्यांनी त्याला उभा केलं, उठ 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 उभा राहा आम्हाला माहिती आहे तू पायाळू आहे, तुला आता गाडीत थांबता येणार नाही। अरे तुझ्यामुळे जर 49 जणांचा जीव जाणार असेल तर तू एकटा खाली उतरलेला बरं नाही का? त्यालाही मित्राची दया आली, बापू भाऊ तो म्हणला ठीक आहे ना, माझ्यामुळे जर तुम्ही 49 जण संकटात सापडत असाल तर मी या गाडीतून उतरायला तयार आहे। त्याने त्याची बॅग घेतली आणि गाडीच्या खाली उतरला। आणि मग महाराज गाडी अशी या मंदिरापर्यंत काही फुटावर गेली, 15-20 फुटावर गाडीत वीज पडली सर्व जणांवर। बघा तुम्ही अधिकारी कोण होते, हे 49 जण मृत्यूचे अधिकारी होते, एकटा नव्हता, एकटा वाचला। किल्लारीचा भूकंप झाला ना, कितीतरी लोक मृत्यूचे अधिकारी होते, पण लहान लहान मुलं या मुलांसारखे मातीच्या ढिगाऱ्यात ते अधिकारी नव्हते, जिवंत सापडले। मृत्यूचा अधिकारी असो, मृत्यू सहज मिळतो माणसाच्या जीवनामध्ये, मृत्यू सहज मिळतो। न लगे जावा जीव सहजाची जाणार, न लगे जावा जीव सहजाची जाणार, न लगे जीव सहजाची जाणार, न लगे जावा जीव सहजाची जाणार, न लगे जावा जीव सहजाची काही जाना काही हे आहे तो विचार झाला काही न लगे द्यावा जीव सहजाची जाणार, न लगे द्यावा जीव सहजाची जाणार, सहजाची जाणार, सहजाची जाणार। वा वा टाळी वाजवा एकदा। न लगे द्यावा जीव सहजची जाणार, जीव सहज जाणार आहे, मृत्यू सहज मिळणार आहे, जीव द्यायची काय गरज आहे? काही माणसं प्रयत्नाने जीव देण्याचा प्रयत्न करतात बरं का, वेळ येण्याच्या काळ येण्याच्या अगोदर जीव देण्याचा प्रयत्न करत असतात। सफल होतो का प्रयत्न? त्यांचा वेळ काळ आलेला नसला ना तर त्यांचा प्रयत्न सफल होत नाही। रोगरची बाटली पिऊनही माणसं घरी वापस येतात नाही का, डबेच्या डबे पिणारे पुन्हा गावात सांगायला येतात लय अवकाळ झाले म्हणले, नळ्या तोंडात घातल्या, सांगतात की नाही? वेळ तुम्ही जीव देण्याचं काय कारण आहे? तो मृत्यू येणारच आहे ना, नका जीव देऊ। एक दिवस तुमच्या करता ठरलेला सहज होतो तो मृत्यू आहे। आणखी काय भेटतो जीवनामध्ये सहज? मूर्खाची संगत सहज भेटते माणसाला। जाणकार माणसं, सज्जन माणसं, संत मंडळींची भेट सहजासहजी होत नाही, पण मूर्ख माणसं सहज भेटतात की नाही? आपल्याला ज्यांची अपेक्षा नसते भेटण्याची अशी माणसं सहज समोरून येऊन जे हरी घालत असतात, ते म्हणले ज्याचा काटाळा त्याचा वानोळा। अरे तुझी भेट घ्यायची नव्हती बाबा, पण तू सर्वात अगोदर सकाळी सकाळी दर्शन दिलं। मूर्ख माणसं सहज भेटत असतात। आणखी माणसाच्या जीवनामध्ये सहज व्यसन माणसाला सहज जडत असतं। पहा, व्यसन सहज जडतं की नाही? काही नाही हो म्हणले, मी कधीच व्यसन करत नव्हतो, सहज मित्रांबरोबर एकदा नाही का, सहज सहज माणसं सहज म्हणतात की सहज मित्राबरोबर गेलं लागून व्यसन, आता ते सुटता सुटत नाही। म्हणजे माणसाच्या जीवनात व्यसन सहज जोडत असतात नाही का। माणसाच्या जीवनात मूर्ख सहज भेटत असतात, माणसाच्या जीवनात मृत्यू सहज येत असतो बरं का। पण काही गोष्टी सहज भेटत नाही, त्याच्याकरता प्रयत्न करावा लागतो। संत माणसाच्या जीवनात सहज भेटतील का? उद्धव महाराज, संत सहज भेटत नाही, त्याच्याकरता माणसाला प्रयत्नच करावे लागतील। जीवनामध्ये सतसंगती व्हावी वाटत असेल
तर माणसाला प्रयत्न करावे लागतात, नाही का. अंतःकरणाची तळमळ तशी असावी लागते, नाही का, की माझ्या जीवनामध्ये भगवत कृपा माणसाच्या जीवनात सहज होत नाही. त्याच्याकरता जिज्ञासू वृत्ती निर्माण व्हावी लागते. काही मी उद्धार पावेन, काही मी उद्धार पावेन, कृपा करील नारायण, काही मी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेन, मी कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. काही मी उद्धार पावेन, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा भगवत कृपा संत दर्शन सहज होत नाही. त्याच्याकरता प्रयत्न करावे लागतात. जिज्ञासू वृत्ती निर्माण व्हावी लागते. काही मी उद्धार पावेन, नाही का, काही कृपा करील नारायण, ऐसे तुम्ही सांगा संतजन, करा समाधान चित्त माझे. पण काही काही गोष्टी प्रयत्नाने सुद्धा बर का मिळत नाही. काही काही गोष्टी प्रयत्नाने सुद्धा मिळत नाही. बघा तुम्ही काकड आरतीमध्ये एक सुंदर असणारी ओळ आलेली आहे बघा. महाराज म्हणतात, अवघा सारोनी शेवट झाला, अवघा सारोनी शेवट झाला, अवघा सारुणी शेवट झाला, अवघा सारुणी शेवट झाला, प्रयत्न नचले काही केल्या, प्रयत्न नचले काही जागा होई सांडोनी झोपेला, जागा होई सांडोनी झोपेला, नाना होई गावेला, नाना होई गावेला, दान देई वासुदेवाला, दान देई वासुदेवाला, दान देई वासुदेवाला, दान देई वासुदेवाला, जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव, जनिवनी अवघा देव. जनिवाने अवघा देवा, जनिवाने अवघा देवा, जनिवाने अवघा देवा, जनिवाने अवघा देवा. किती गोड वर्णन केलं महाराज. प्रयत्न करून सुद्धा काही गोष्टी मिळवता येत नाही, नाही का. अवघा सारोनी शेवट झाला, प्रयत्न न चले काही केल्या, नाही का. मग तिथं प्रयत्न करूनही उपयोग होत नाही. मग काही गोष्टी सहज मिळतात, काही गोष्टी प्रयत्न करून मिळतात, काही गोष्टी प्रयत्नाने सुद्धा मिळत नाही. तिथं मात्र हट्ट करावा लागतो बर का. ज्या गोष्टी प्रयत्नाने मिळत नाही तिथं हट्ट करावा लागतो. मग तुकोबराईच्या जीवनात सुद्धा तुकोबराईंना जे मिळवायचं आहे ते सहज न मिळणार आहे, प्रयत्नाने न मिळणार आहे. त्याच्याकरता तुकोबराईंना हट्ट करावा लागला देवापुढे. काय हट्ट आहे? अभंगाचं पहिलं चरण. हे ची दान दे गा देवा, 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 हे जी दान देवा देवा, हे जी दान देवा देवा, हे जी दान देवा देवा, हे जी
समोर जगद्गुरु तुकोबाराय हट्ट करतायत, हट्ट. बरं का, कशावरून हट्ट म्हणता येईल? हेची काय शब्द आहे? हेची चकार आहे, याच्यापेक्षा वेगळं नाही. द्यायचं आहे ना, हेच दे. बरं का, याला काही गोष्टी जर सहज मिळाल्या नाही, काही गोष्टी सहज प्रयत्न करून मिळाल्या नाही, तर मग माणसाला याच्या पुढची स्टेप आहे हट्ट करावा लागतो. लासूरची यात्रा होती आणि शहाजतपूरचं एक जोडपं यात्रेला निघालं. संध्याकाळची वेळ होती. लासूरच्या दाक्षायणी मातेच्या यात्रेला निघालं. मग त्यांचा असा एक 4-6 वर्षाचा मुलगा त्यांच्याबरोबर यात्रेला आहे. मग भगवती दाक्षायणी मातेचं दर्शन घेतलं आणि ते जोडपं मुलासह असणाऱ्या त्या यात्रेमध्ये दुकानांकडे असणाऱ्या आलं यात्रा पाहण्याकरता. तर पाहण्याकरता आल्यानंतर खेळणीचे दुकानं होते. जागे आहे ना तुम्ही? खेळणीचे दुकानं वेगवेगळे. आणि मग त्या यात्रेमध्ये खेळणीच्या दुकानासमोरून जात असताना त्या मुलांनी एक खेळणी पाहिली. एक असा चावीचा सर्प होता. सर्प, चावी भरली का तो असा सर्प असा फणा काढायचा. मग त्या मुलाने सांगितलं, आई नाही का, आई तर कोणी म्हणतच नाही म्हणा. काय म्हणला असेल तो? तो म्हणला, मम्मी मला हे खेळणं घ्यायचं आहे. खेळणं कोणतं? मग त्या आईला त्याने बोट लावून दाखवलं त्या खेळण्याला, हे चावीचा असणारा सर्प. आई म्हणली, एक काम करू, तिकडून येता येता घेऊन जाऊ. समजूत काढली तिने. म्हणजे तिकडून येताना घेऊ म्हणले, परत येताना. म्हणजे आता सहज काही त्याची एक गोष्ट झाली, इच्छा सहज पूर्ण झाली नाही. तो म्हणला ठीक आहे. मग महाराज पुढे गेले आणि पुढे येताना त्याने आईला पुन्हा प्रयत्नपूर्वक सांगितलं, आई बघ बरं तू काय सांगितलेलं आहे. खेळणी तिकडून येताना दुकान जवळ आलेली आहे, आता मला ती खेळणी घ्यायची आहे. त्याचे प्रयत्न सुरू झाले, पण आईने सांगितलं, हे बघ 2-3 दिवसांनी आपल्याला पुन्हा यायचंय. बरं का, 2-3 दिवसांनी पुन्हा यायचं आहे. आपण काय करू, दुसऱ्या चक्करला पुन्हा घेऊन जाऊ. म्हणजे आता त्याला सहज मिळालं नाही, आता प्रयत्न करून सुद्धा मिळालं नाही. मग त्याने थोडं मागं राहून घेतलं आणि लोळायलाच लागला. तो लोळायलाच लागला गडबडा वाळू मध्ये. मग लोक पाहायला लागले. म्हणले, हे बघा तुम्ही येताना म्हणले काय घेतो, तिकडून वापस येताना घेऊ, आणि आता घेत नाही. आताच घ्यावं लागेल, 2 दिवसांनी मी ऐकणार नाही. आताच हा चक्कर आहे. आताच हट्ट कशाला म्हणतात? आताच 2 दिवसाचं मी ऐकणार नाही आता. नाही का होतं, हे आश्वासन झाले. म्हणले पुढच्या वर्षी पाहू. असं नाही, आश्वासन द्यायचं नाही, आताच. याला म्हणतात हट्ट. तुकोबराय म्हणतात, द्यायचंय ना देवा, तसं तर काही मागणे हे आम्हा अनुचित. आमच्या वाडवडिलांनी कधी तुझ्या समोर भिक्षापात्र अवलंबीने जळो जिनेला जिरवाने, तुझ्या पुढे कुठे हात पसरला नाही आमच्या वाडवडिलांनी. तरी सुद्धा तुझा आग्रह आहे ना, नाही का, तू किती वेळचा माझ्या चेहऱ्याकडे पाहतोय, नाही का. मागण्याची आस पाहे मुखाकडे, चिंतिल्या रोकडे मनोरथ. मग एक काम कर, नाही का, मागा याची चकार इथं बी हेच द्यावं लागेल, दुसरं घेणार पर्यायी नाही. द्यायचंय ना, हेची दान देगा. ही मागणी माझे तुकोबराय हट्ट करतायत. बरं का, हा हट्ट मोठ्याने मोठ्याकडे केलेला हट्ट आहे. कोणी कोणाकडे? मोठ्याने मोठ्याकडे केलेला हट्ट, मोठ्याने मोठ्याकडे केलेली मागणी. मागणीची एक कोटी आहे. लहान्याने लहान्याकडे केलेली मागणी, लहान्याने मोठ्याकडे केलेली मागणी, मोठ्याने लहान्याकडे केलेली मागणी, आणि मोठ्याने मोठ्याकडे केलेली मागणी. लहान्याकडे केलेली मागणी, लहानाच व्यक्ती लहान व्यक्तीला मागतो. म्हणजे जीवाने जीवाकडे मागणी केलेली. एक माणूस दुसऱ्या माणसाला मागतो. काय मागतो? शेजारी बसलेली माणसं एकमेकांना काय मागतात? ऐकाव पुढी कीर्तनात पुडी मागतात, नाही का. नाहीच पुडी मागितली तर बिडी मागतात, नाही का. नाही पुडी मागितली तर बिडी मागतात. जीव जीवाकडे काय मागतो? लहान्याने लहान्याकडे केलेली नश्वर मागणी आहे. लहाने मोठ्याकडे म्हणजे जीव देवाकडे संताकडे मागत असतात. काय मागतात? नश्वरच मागतात. बर का. ल्यावे खावे बरे असावे सदैव, हेची खरी हाव प्रपंचिक, नाही का. वाढावे संतान योगी भावे धनधान्य, योगी भावे धनधान्य, योगी भावे धनधान्य.
व्हावे संतान, गृही व्हावे धनधान्य. लहान्याने मोठ्याकडे केलेली मागणी आहे. अहो काय नश्वर मागणी करतात. देव प्रसन्न झाला, काय मागितलं पाहिजे हे तर कळायला पाहिजे की नाही अण्णा. एका जणाला देव प्रसन्न झाला आणि देव म्हणला तुला 3 वरदान देतो, 3 वेळेस मागण्याची संधी आहे, काय मागायचं माग. तो म्हणला देवा एक 5 मिनिटं वेट करता का, म्हणजे थांबता का, प्रतीक्षा करता का. तो म्हणले कशा करता, घरून जाऊन येतो म्हणले, काय मागायचं. एक 5 मिनिटं थांबा, घरून जाऊन येतो, विचारतो मग मागतो. देव म्हणे बरं बा, आता जवळजवळ तुझ्यासारखी 90% लोकांची स्थिती आहे, तुला तरी काय नाव ठेवू नये. जा म्हणले 5 मिनिटं तुला दिला अवकाश. गेला. तो म्हणला हे बघ देव प्रसन्न झाला आणि देवाने सांगितलं 3 वरदान मागायचे आहे, काय मागू सांग. ते म्हणले बरं झालं तुम्ही माझ्याकडे आले, तिथं जर मागितलं असतं तर काही मागितलं असतं, काही तुम्हाला कवडीची काय नाही. वा वा बरं झाले म्हणले मला विचारायला आले, कवडीची किंमत तुम्हाला नाही. एक काम करा, गल्लीतल्या बाया नाव ठेवतात म्हणले मी नकटी आहे म्हणून, नाक माझं चेपट आहे, देवाला म्हणा का माझ्या बायकोचं नाक थोडंसं मोठं करा, नाक मोठं करा. आता हा सांगितल्याबरोबर निघाला तसा. देवा पहिलं मागणं माझं आहे, काय मागत तुला, काय पाहिजे तुला. ते म्हणले थोडा लाजलाच तो देवा पुढे, पण तरी देवा एक काम करा, माझ्या बायकोचं नाक मोठं करा म्हणले. आता नुसतं मोठं करा, किती मोठं करा म्हणलाच नाही. देव म्हणला तथाच तू. जे शहाजतपूर पासून नाक मोठं व्हायला लागलं, हायवे क्रॉस केला, ते चाललं दर्शनाला दाक्षायणी मातेच्या. रोडने दाक्षायणी मातेच्या देवळात गेलं. काय हे घरी आलं तर ते दारातून काय चाललं म्हणले आपल्या. ती म्हणी लवकर देवाकडे जा आणि देवाला दुसरी मागणी मागा की माझ्या बायकोचं नाक कमी करा. ते पळतच गेलं, देवा दुसरी मागणी असं करा, माझ्या बायकोचं नाक कमी करा. आता किती कमी करा सांगावं की नाही. त्या दिवस नाकाने रिवाज टाकला, नुसते खड्डे शिल्लक राहिले, नाकच नाही. पहिलं तरी बरं होतं. पाटी लावण्याची वेळ आली, ही नाकाची जागा आहे, ही नाकाची जागा आहे पाटी लावण्याची. ती म्हणली आता बोलताही येईना तिला, नाकामुळे स्वर कळतो की नाही. आता हे नाकच नाही म्हणल्यावर स्वरही. ती म्हणली जा आणि देवाला म्हणा पहिलं जसं होतं तसं ठेव. काय मागावं याची अक्कल पाहिजे की नाही महाराज. भगवान परमात्मा प्रसन्न झाला तर त्याच्या पुढे व्यवस्थित मागता आलं पाहिजे. लहान्याने मोठ्याकडे केलेली मागणी अनुचित आहे नाही का, आपल्या प्रपंचाच्या संबंधाने. आता मोठे माणसं सुद्धा कधी कधी लहान व्यक्ती पुढे मागत असतात. अधिकार मोठा आहे आणि या अशा मोठ्या संत महात्म्याने तुमच्या माझ्याकडे मागणी मागितली बरं का, दान मागितलं नाही का. तुका मागे दान, 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 तुका मागे दान. द्यावे जी आनंद, द्यावे जी आनंद, 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 आनंद. जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी. जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी, जगजोगी जगजोगी. जगद्गुरु तुकोबरायांचा अधिकार मोठा आहे, पण मोठा अधिकार असणारा बाजूला ठेवला आणि आपल्या सारख्यांसमोर नाही का तुका मागे दान, द्यावे जे अनन्य नाही का. विनवितो सकळ जना, कर जोडोनी थोराला हाना. मने तुकया बंधू, दानही तुके द्या मज
दिना म्हणे तुकया बंधू राम म्हणा, नाही का. दान द्या म्हणले तुकोबरायचे बंधू कानोबराय सुद्धा दानाची अपेक्षा असणं आपल्याकडे ठेवलेली आहे. मग हे संत मोठे असताना लहान तुमच्या माझ्याकडे दान मागताय. लहान्याने लहान्याकडे केलेली मागणी, लहान्याने मोठ्याकडे केलेली मागणी, मोठ्याने लहान्याकडे केलेली मागणी. मोठी माणसं सुद्धा कधीतरी असा प्रसंग येतो, नाही का. माणसं म्हणत असतात येईल असाही एखादा दिवस, कसा त्याला सुद्धा आपल्याकडे काहीतरी गरज पडणार आहे. कधी मोठ्या व्यक्तीला काय झालं माहिती का, ज्यांची जयंती आपण संपन्न करतोय ना, छत्रपती शिवाजी महाराजांच्या जीवनामध्ये असा प्रसंग आला की नाही का, या मुघली सैन्य जेव्हा असणाऱ्या आक्रमण करू लागल्या, महाराजांकडे फौज फाटा कमी होता, नाही का, दारुगोळे कमी होते, तोफा कमी होत्या. मग हे सर्व साठे घेण्याकरता काय लागतं, संपत्तीशिवाय भेटतात काही, पैसा लागतो की नाही. आणि मग साताऱ्याचे एक सावकार आहे, महाराजांना कोणीतरी सांगितलं की जा आपली ही व्यवस्था अडचण ते दूर करतील, तुम्हाला तिकडे त्यांच्याकडे जाऊन पैसा मागावा लागेल, नाही का, आर्थिक मदत मागावी लागेल. मग त्या साताऱ्याच्या सावकाराकडे छत्रपती शिवाजी महाराज गेले. सावकारांनी महाराजांनी आलेले पाहून आसन दिलं, नाही का, मुजरा घातला. महाराज राजे, माझ्यासारख्या गरीबाकडे काय काम आहे, तुम्ही राजे आहेत. ते म्हणले कधी कधी मोठ्यालाही गरज पडते लहान्याकडे यायची, नाही का, कधी कधी मोठ्यालाही गरज पडते लहान्याकडे यायची. असं काय तुमच्यावर प्रसंग घडला. त्यांनी सविस्तर असणारा वृत्तांत सांगितला. म्हणले आपल्या सैन्यासाठी तोफा, नाही का, दारुगोळे, शस्त्रास्त्र घ्यायचे, त्याच्याकरता अडचण आहे आर्थिक, आणि ती अडचण तुम्ही दूर करावी अशी आमची अपेक्षा आहे. ते म्हणले राजे तुमची अडचण दूर होईल, पण माझा एक नियम आहे, मी काहीतरी गहाण ठेवल्याशिवाय ही अडचण दूर करत नाही. गहाण ठेवावं लागतं, सर्वांचे जुना काळ होता महाराज. मग गहाण, राजे म्हणले आता गहाण ठेवण्याकरता काय आहे, की त्यांनी इकडं तिकडं पाहिलं आणि एक गवताची काडी पडलेली होती बरं का. अण्णा काय पडलेलं होतं, गवताची काडी घेतली आणि सावकाराच्या हातात दिली. म्हणले सावकार आता माझ्याकडे गहाण ठेवायला याच्यापेक्षा वेगळं काही नाही, ही काडी मी गहाण म्हणून ठेवतो. बजरंग महाराज अगोदर गहाण ठेवलेल्या वस्तू जशा सुरक्षित ठेवल्या होत्या सावकारांनी तिजोरीत. पूर्वी काही लोकांनी दागिने म्हणा, शेतीचे पेपर म्हणा, काय असेल त्या काळचं जे असणाऱ्या अनमोल वस्तू ज्या असणाऱ्या लॉकरमध्ये ठेवल्या होत्या, नाही का, ती काडी सावकाराने तितक्याच असणाऱ्या सुरक्षित त्या तिजोरीमध्ये ठेवली. बाकीचे ते नौकर होते ना, ते म्हणले का हो शेठजी, ही काडी या लॉकरमध्ये या तिजोरीत ठेवण्याची काय गरज आहे. महाराज त्या शेठजीचे शब्द खूप काळजात लिहून ठेवण्यासारखे. बघा तुम्ही, राजाच्या संबंधाने, महाराजांच्या संबंधाने शेठजीचे उद्गार काय आहे. तो म्हणला माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांवर माझा विश्वास आहे की स्वराज्यातली काडी सुद्धा ते गहाण राहू देणार नाही. आपल्या स्वराज्याची काडी सुद्धा ते गहाण ठेवणार नाही. एक दिवस ती असणारी काडी सोडवण्याकरता ते येणार, हा माझा राजावरचा विश्वास होता महाराज. कधीतरी मोठ्याला सुद्धा लहान्यांकडे याचना मागावी लागते. कधी कधी महाराज मोठे माणसं मोठ्यांकडे मागत असतात, अधिकारी माणसं अधिकाऱ्याकडे मागत असतात. त्याच न्यायाने जगद्गुरु तुकोबराय मोठे आहेत आणि भगवान परमात्मा अधिकारी आहे. आणि मग हट्ट करतायत महाराज बरं का. हट्ट कोणी कुणाकडे करत असतं माहितीये का. हट्ट कोणी कुणाकडे करत नाही आणि कोणीही कुणाचा हट्ट पुरवित नाही. तितका अधिकार लागतो तेव्हा हट्ट पुरवल्या जातो. कोण हट्ट कुणाचं पुरवतो, तर आई वडील मुलाचा हट्ट पुरवतात बरं का, नाही का. पती कुणाचा हट्ट पुरवतो, पत्नीचा हट्ट पुरवतो, नाही का. देव भक्ताचा हट्ट पुरवतो, देव भक्ताचा हट्ट पुरवतो. आई वडिलांनी मुलांचे हट्ट पुरवल्याचे अनेक प्रसंग आहे. याच्या उलट का हो, मुलांनी आई वडिलांचे हट्ट पुरवले असे काही प्रसंग. आई वडील मुलांचा हट्ट पुरवतात, मुलांनी आई वडिलांचा हट्ट पुरवला क्वचित असेल, असं दुर्मिळ असेल एखादे उदाहरण की मुलांनी सुद्धा आई वडिलाचा हट्ट पुरवला, नाही का. पुरवला की नाही. पुराणामध्ये श्रावण बाळाचं उदाहरण पहा. आई वडील म्हणत होते श्रावणा अरे आम्हाला तीर्थयात्राला जाण्याची इच्छा आहे. अंध आई वडील बरं का, अंध आई वडील. परंतु श्रावणाने त्यांचा हट्ट पुरवण्याकरता त्यांना कावडीमध्ये घेतलं बरं का आणि तीर्थयात्रेला घेऊन गेला. परंतु शक्यतो दुर्मिळ घडतं हे की आई वडिलांचा हट्ट मुलं पुरवतात, नाही का. पण मुलांचा हट्ट मात्र कितीही काही होऊ द्या जीवपणाला लावतात, पण मुलांचा हट्ट आई वडील पूर्ण करत असतात. ती पत्नीचा हट्ट पुरवत असतो आणि भक्ताचा हट्ट देव पुरवत असतो. म्हणून देवापुढे हट्ट करण्याचा अधिकार या भक्तांचा आहे.
आम्ही जर भक्तीच केली नाही आणि देवाकडे हट्ट करायला लागलो तर आमचा हट्ट देव पुरवणार नाही का पुरवेल? वाटतं का? आपण काय केलं म्हणून देव आपला हट्ट पुरवणार आहे? त्या संतांनी जीवन समर्पण केलं बरं का, पूर्ण जीवन समर्पण केलं, तेव्हा महाराज त्यांच्याकडे तो अधिकार असणारा निर्माण झाला आणि तेव्हा ते हट्ट करतायत हेची देवा तुला हेच द्यावं लागेल. तू आम्हाला अनन्य काही देऊ लागला ना वेगळं वेगळं, तर आम्हाला तुझ्याकडून बाकी कशाची अपेक्षा नाही, पण तुला आता आम्ही मागतोय ते दान द्यावं लागेल. आणि दान काय आहे? तुझा विसर न व्हावा. किती गोड मागतायत माझे तुकोबराय. याच्या अगोदर कधी देवाचा विसर पडला होता का हो तुकोबरायला? तुकोबरायचं चरित्र जर आपण जवळून पाहिलं ऐकलं तर देवाचा विसर तुकोबरायला पडला असेल असं वाटतं का आपल्याला? बापू दादा, प्रपंचातल्या गोष्टीचा विसर बर का तुकोबरायला पडत होता. याचे आपल्याला अनेक उदाहरणं चरित्रातून सापडतील, वाचायला मिळतील, ऐकायला मिळतील. प्रपंचातल्या गोष्टीचा विसर पडत होता त्यांना बर का, पण देवाचा विसर पडला नाही कधी. विसरतो न पडावा पडावा, विसरतो न पडावा पडावा, विसरतो न पडावा पडावा, विसरतो न पडावा. माझा देवा तुम्हासी तुम्हासी विसरतो न पडावा पडावा, विसरतो न पडावा. ही एक जगद्गुरु तुकोबरायची वेगळी अपेक्षा आहे, वेगळी मागणी आहे देवापुढे. देवा काची वेळ वाया गेला इतकाची वेळ शिकता भारी खोकला शिकता भारी खोकला इतकाची वेळ वाया गेला इतकाची वेळ वाया गेला. शिमळी खोकला एवढाच वेळ महाराज चिंतनाशिवाय वाया जात असेल बर का, एवढाच वेळ. नाहीतर महाराज भगवान परमात्म्याचा विसर बर का कधी असणारा या संत महात्म्यांना झाला नाही. प्रपंचिक विसर महाराज प्रपंचातला नाही त्यांना. हो झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग, झाला स्वयंमेव पांडुरंग. आठवण आठवण गेले भावा भावा, आठव गेले भावा भाव बर का. प्रपंचातल्या गोष्टीचा महाराज त्यांना आठव विसर पडला, पण देवाचा विसर कधी पडला नाही त्यांनी, अजिबात नाही. महाराज ते विसरत नव्हते तरी सुद्धा अपेक्षा काय आहे? तुझा विसर न व्हावा नाही का. आतापर्यंत नाही, उद्याचा काय भरोसा नाही का, पुढचा भरोसा आहे का? म्हणून अशी प्रगल्भमती, अशी बुद्धी, असा विचार उद्या कदाचित येऊ नये म्हणून उद्याच्या भविष्यासाठी आजच मागणी मागितली बर का. काही माणसं महाराज शेती करताना 10-20 पोते जर गहू झाला ते म्हणले का हो विकायचा किती? ते म्हणले विकायचा कशा करता? मग इतका काय करायचा आहे? घरचे म्हणले एवढा काय करायचा, आपल्याला खायला काय एवढं लागत असतं का? ते म्हणले पुढच्या वर्षी पाणी नाही आलं मग नाही का. पुढचा विचार असतो की नाही, पुढच्या वर्षी जर पाणी नाही आलं, गव्हाचं पीक झालं नाही, मग पुढच्या वर्षी काय करायचं, हा पुढचा विचार भविष्याचा. तसं तुकोबराय म्हणतात आता नाही विसर पडला मला, पण भविष्यात जर विसर पडण्याची शक्यता असेल तर आताच ते मी देवाला सांगून ठेवतो, देवा एवढं दे बाबा, हेच द्यावं लागेल तुला, तुझा विसर न व्हावा. देव म्हणले ठीक आहे तुकोबराय, तो
तुम्हाला जे पाहिजे मी ते देणार आहे, पण ते तुम्हाला मिळाल्यानंतर तुम्ही काय करणार? गुण गाईना सांगतायत की हे देवा, आमची अपेक्षा इच्छा जर पूर्ण झाली, आमचा हट्ट जर तू पुरवला, तर आम्ही काय करू? गुण गायीन आवडी, तुझ्या गुणाचं गायन करू. बरं का, तुझ्या गुणाचं काय करू? गायन करू. देवाकडे 6 गुण आहेत. किती गुण आहेत? 6. त्याला षडगुण म्हणतात. 6 गुण आहे देवाकडे. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. बरं का, हे देवाचे असणारे 6 गुण आहे. यश, श्री आणि औदार्य, हे 3. ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य हे असणारे देवाकडचे 6 गुण आहे. या 6 गुणांचा आम्ही काय करू? उच्चारण करू. 6 गुणांचा काय करू? गुणानुवाद करू. म्हणजे आम्ही त्याचं वर्णन करू. काही ठिकाणी काय होतं बरं का, गुण नसतात तरी सुद्धा वर्णन करावे लागतात. बरं का, गुण नसतात पण महाराज मजबुरी असते ना. म्हण वा 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 वा, क्या बात आहे. तुमच्यासारखा माणूस नाही म्हणावं लागतं. बरं का, म्हणावं लागतं. तुमच्यासारखा माणूस नाही. वा, अजिबात नसतं तसं काही, पण समोर आल्यावर माणसाला म्हणावं लागतं बजरंग महाराज. बऱ्याच वेळी प्रसंग पडतो. गुण नाही. पहिले राजा रजवाड्यांच्या दरबारामध्ये बरं का, वेगवेगळे लोक वेगवेगळा व्यवसाय करायला असायचे. आणि मग त्याच्यातला एक वर्ग असा होता की तो फक्त महाराज लोकांची स्तुती करण्याकरता, राजांची. त्यांच्याकडे एकच काम काय करायचं त्यांनी, त्या दरबारात त्यांनी फक्त स्तुती करायची राहायची. वा राजे सरकार. जे कुणाला जमलं नाही ते अशा वेगवेगळ्या स्तुती करत राहायचे. त्यांना पगारच तेवढ्या गोष्टीचा होता. कशाचा? त्यांना जर स्तुती केली तरच पगार. त्यांच्याकडून जर स्तुती झाली नाही तर लगेच राजे लगेच काय करायचे? पगारात कपात करायची. स्तुती. गुण नसताना वर्णन करावं लागतं. बरं का, कुठं कुठं गुण आहे तर वर्णन होत नाही. बरं का, कुठं कुठं गुण असतात पण त्याची वाव मिळत नाही महाराज. बरं का, दास नसतात अशा लोकांचे. गुण आहे पण दास नसतात, नाही का, त्याचं वर्णन होत नाही. पण कुठं कुठं महाराज गुणही असतात आणि त्याचं यथार्थ वर्णन. आमच्या देवाकडे गुण आहे, तो षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे, नाही का. आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न भगवान परमात्म्याचे गुण गाणारे भक्त मंडळी आहे. आणि बळजबरी नाही बरं का, बळजबरी आहे का ते गुण जे गातात ना, आवडीने, प्रेमाने, नाही का. हो, खरं सांगा, जेव्हा एखादी असणारी माता भगिनी गाणं म्हणते भावाला गाणं म्हणते,
बळजबरी म्हणते का प्रेमाने? हा विषय यांच्याकडेचा आहे नाही का. वार्ड क्रमांक 2 यांना विचारू का हो, जर तुम्ही आता तर तो दळण्याचा काळ गेला, जात्यावर मावशी अगोदर तुमच्या वेळेस काय व्हायचे, जात्यावर दळावं लागायचं भल्या पहाटे उठून, बरोबर आहे की नाही. सुंदर माझे जाते ग फिरते बहुत, ते वाबळे महाराज म्हणले असतील, आता मी नाही म्हणत नाही का. ऐका, परंतु तेव्हा भावाला गाणं म्हणत असताना ते तुमच्यावर काही बळजबरी होती का? म्हणलंच पाहिजे. पण ते अंतःकरणातलं भावाविषयीचं प्रेम आहे नाही का, ती भावाविषयीची आवड आहे. सहज आपल्या भावाचं गाणं असणाऱ्या या माता भगिनी म्हणतात प्रेमाच्या पोटी नाही का. पण त्यांना जर म्हणलं तर नवऱ्याविषयी म्हणा, सहज नाही म्हणणार. मग त्या 4-5 वेळेस आग्रह करावा लागेल, हट्ट करावा लागेल नाही का. मग म्हणल्या तर म्हणल्या तेही बळजबरी. प्रेम नाही का. पण भावाविषयी किती आवड आहे, किती प्रेम आहे. तसं देवाविषयी आवड आहे, देवाविषयी प्रेम आहे आमच्या संतांच्या अंतःकरणामध्ये. मग देवाच्या त्या गुणांचं असणारं उच्चारण, देवाच्या गुणांचा असणारा अनुवाद कसं करतायत? गायीना आवडीने ते गुण आम्ही आवडीने गाऊ बरं का. हीच आमची अपेक्षा आहे, हीची माझी सर्व जोडी बरं का. देवाने भक्ताची परीक्षा घेतली, देव सुद्धा भक्ताची परीक्षा घेतो. प्रलोभन देण्याचा प्रयत्न केला. प्रलोभन म्हणजे बघा, आई वडील एक चैत्राचा महिना आहे, एप्रिल महिना आहे, लग्नाला निघाले, जायचंय फुलंब्रीला. किती लांब? फुलंब्रीला लग्नाला जायचंय. त्यांच्या बरोबर लगेच त्यांच्या मागे घरातला 4-5 वर्षाचा मुलगा लागला. म्हणले मलाही येऊ द्या. ते म्हणले पप्प्या अरे ऊन किती आहे? ते म्हणले सांगू नका, मला तुमच्या बरोबर यायचंय. ते म्हणले एक काम कर, तुला 10 रुपये घे आणि याचं काय कर, कॅडबरी आण नाही का, नाही तर मग आईस्क्रीम आण. हे 10 रुपये याला प्रलोभन म्हणतात बरं का. म्हणजे काहीतरी देऊन वेगळं व्हायचं त्या गोष्टीतून, येऊ द्यायचं नाही ना तिथपर्यंत उन्हातानामध्ये. मग त्याला काहीतरी हे घे ते घे. तो म्हणला बाकी काही सांगू नका. तसं देवाने भक्तापुढे प्रलोभन ठेवलं. एक काम करा ना, तुम्हाला मी मुक्ती देतो, मुक्ती संपत्ती देतो. संत म्हणले आम्ही या प्रलोभनाला बळी पडणार नाही. करतायत ना, आम्हाला ते लागत नाही. न लगे मुक्ती, न लगे धन, न लगे संपदा बरं का. काही ठिकाणी पाठभेद आहे, न लगे मुक्ती आणि संपदा. कारण धन आणि संपदा जवळजवळ समानार्थी शब्द आहे. म्हणून आम्हाला ही मुक्ती धनसंपत्ती लागत नाही. जर द्यायचा असेल तर संत संग देई सदा, संतांचा संग आम्हाला सर्व काळ आमच्या जीवनामध्ये देवा तुला द्यावा लागेल नाही का. मग त्या संत संगतीमध्ये आम्ही आल्यानंतर तुझा परमार्थ नामस्मरण भक्ती करणार आहोत. मग भगवान परमात्मा म्हणले हे बघा, या जन्मात जर शक्य नाही झालं तर मग संत संगती पुढच्या जन्मात दिली तर आता गर्भवासाचं दुःख तुम्हाला भोगावं लागेल, चालेल का? नानासाहेब प्रल्हाद भागवत भाऊ आणि आदरणीय आमचे सर्व ग्रामस्थ मंडळी, भजनी मंडळ, तरुण मंडळ, मी पुन्हा एकदा धन्यवाद देईल. महाराजांच्या जन्म उत्सवाच्या निमित्ताने बरं का, अनेक लोकांनी तिथे एकादशीच्या द्वादशीच्या सांगतेवर असणारे आपण उत्सव करत असतो. परंतु 19 तारीख ही लक्षात ठेवून आपल्या गावचा असणारा नामसप्ताह होतोय. सर्व तरुण मंडळी करता एकदा जोरदार टाळी वाजवा की या निमित्ताने हा नामसप्ताह ही मंडळी करतायत. आणि ज्येष्ठांचं खूप अनमोल सहकार्य, मार्गदर्शन या मंडळीला भेटतंय आणि म्हणून हा उत्सव होतोय. पण खरं पाहिलं ना, याबरोबर महाराजांच्या विचाराची आपल्या जीवनामध्ये खरी गरज आहे नाही का. जशी जयंती साजरी करतोय ना, तसं महाराजांचे जे विचार आहे, जी प्रगल्भती आहे आपल्या जीवनामध्ये जर आपण उतरवली ना, तर आपल्याला प्रगती करायला कोणी आडवं येऊ शकत नाही. जसं महाराजांनी आलेले शत्रू आडवे, जे शत्रू आले त्यांना निस्त नाबूद केलं माझ्या छत्रपती शिवाजी महाराजांनी, तसं त्यांचे विचार आपण अंतःकरणामध्ये बांधले पाहिजे बरं का. हो, कोणीतरी म्हणलेलं आहे, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पातीला, आणि शिवाजी राजांच्या विचाराशिवाय पर्याय नाही महाराष्ट्राच्या मातीला. या ठिकाणी महाराजांचे विचार आपल्याकरता गरजेचे, कारण महाराज सर्वांच्या मनामनावर राज्य करणारा असा राजा नाही का. सर्वांच्या मनामनावर राज्य करणारा असा राजा म्हणजे राजा शिवछत्रपती नाही का. नाही का. इतिहासाच्या पानावर, महाराष्ट्राच्या मातीच्या कणाकणावर आणि रयतेच्या मनावर राज्य करणारा राजा म्हणजे माझा राजा शिवछत्रपती नाही का. आतापर्यंतही महाराजांचं नाव घेतलं की महाराज
छाती असणारी आणि माना उंचावतात आपल्या, म्हणून त्यांचं कार्य विशेष आहे. त्या कार्याच्या संबंधाने महाराज अमर झालेले आहेत आणि म्हणून आपण सुद्धा हा उत्सव त्या निमित्ताने करतायत. संपूर्ण ग्रामस्थ मंडळी, माता भगिनी, तरुण मंडळ सर्वांना पुनश्च धन्यवाद देईल. सुंदर अशी साऊंड व्यवस्था, गणेश मंडप त्यांनी सुंदर प्रतिध्वनी दिला, त्यांना धन्यवाद. आणि विशेष आज आमचे परम मित्र, या ठिकाणी माझेच नावकरी उद्धव भाऊ कवडे यांचं महाराष्ट्रात वारकरी संप्रदायात त्यांचं चॅनल बरं का, गजर हरिनामाचा एक सुंदर असणारं नाव. ज्यांनी आतापर्यंत ते चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर करा, कारण सर्व वारकरी संप्रदायातील ज्येष्ठ श्रेष्ठ आणि विद्वान अशा महाराज मंडळींची कीर्तनं, प्रवचनं तुम्हाला ऐकायला त्या चॅनलवर मिळणार आहे. आज ते योगायोगाने आपल्या या ठिकाणी आले, त्यांना सुद्धा धन्यवाद. आणि संपूर्ण गुणीजन मंडळी, आदरणीय आमचे तात्या, त्याचबरोबर सर्व तरुण भजनी मंडळ, बापूदादा असतील, राजू महाराज असतील, विनायक महाराज, आदरणीय आमचे बजरंग महाराज, आदरणीय आमचे आगाठांचे महाराज, माझे वर्गमित्र नितीन भाऊ ते या ठिकाणी उपस्थित आहेत, आदरणीय आमचे टाळकरी बाबा, आदरणीय आमचे चोपदार नांगरे बाबा, त्याचबरोबर सर्व माता भगिनी, एकदा यांच्याकरता टाळी वाजवा. वा, सुंदर असणारं त्यांनी हरिपाठ, काकड आरती आणि कीर्तनात सुद्धा आपल्याला सुंदर साथ केली टाळ वाजवून, म्हणून त्यांचेही धन्यवाद. जळगावकर सर्व भजनी मंडळी, नामदेव भाऊ असतील, प्रभाकर महाराज असतील, आदरणीय आमचे चिंचखेड्याचे महाराज, परत आगाठांचे आमचे दादा, त्याचबरोबर माऊली महाराज, तरुण भजनी मंडळ आणि आदरणीय ज्येष्ठ आमचे भजनी मंडळी अण्णा उद्धव महाराज आणि मृदंगवादक पारसनाथ महाराज, आपण सर्व मंडळी लासूरगावून आलेली मंडळी. आता नाम उल्लेख करत नाही, वेळ भरपूर झालेला आहे, म्हणून सर्वांच्या चरणी नतमस्तक होतो. ज्या संतांनी आपल्याला परमार्थाचा मार्ग दाखवला त्या संतांचं मोठ्या प्रेमाने एकदा भजन करूया. ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली तुकाराम, ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली. सूचना झाल्याची कोणी उठू नका.